आता घेतोय आपलं औषध. हे बा इकडे काय ग्लास बिलास आणलेलं नाही आपण. ग्लास नाही, कोमट पाणी नाही, काही नाही. डायरेक्ट हे थंडर ब्लास्ट हे एक घेऊन ठेवलं होतं ऑलरेडी. पॅकिंग आहे अजून. हे प्रशांत सरांचे औषधं. काय हरवलं? खिशांमध्ये चेक करा ना. ब्लॉगिंगसाठी त्यांनी कॅमेरा घेतला, माईक घेतला. कुठे ठेवलं होते बॉक्स? माईक घेतला आणि माईकचं ते ॲडॅप्टरच गेलं हरवून. जे मोबाईलला कनेक्ट होतं ते कनेक्टरच गेलं हरवून. त्यांनी त्या याच्यामध्ये ठेवायचं, ते त्याच्या डबीमध्ये त्यांनी ते दिलं कुठं ठेवून. एवढा मोठा झोला घेऊन येईल ते डायरेक्ट सेट वेट. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले सकाळचे 12, दुपारचे 12 वाजले. मी आंघोळ वगैरे झाली, माझी फ्रेश झालो आहे मस्त. मी कपडे तेच घातले कारण की मला कटिंग करायला जायचे. कटिंग करून आल्यानंतर कपडे चेंज करणार मी. या जेवायला. मम्मीने आले अजून. जेवणात आजची खिचडी भात. हे जरा घेतले गुळ शेंगदाणे सोबत. लवकर भूक लागू नये म्हणून शेंगा भाजलेले आहे वल्ले. ते पण असणार. बबलीत जेवण झालं, अण्णात जेवण झालं. बबली बाहेर बसलाय, अण्णा गेले मार्केटमध्ये. मला कटिंग करायला जायचं आहे. जेवण करून मी जाईल. 12:30 बोलवलं त्याकडे. समोरच दुकान आहे आपल्या तिकडे. 1 वाजला मित्रांनो. जेवण मिळून झाल्यावरती मित्रांनो. 1 वाजला. जस्ट जाऊन आलो त्याच्याकडे. ते भाऊकडे अजूनही नंबरच आहे. आत्ता 1 नंबर चालू आहे त्याचा. आणि एवढा नंबर झाला की मी जेवण करायला जाणार. जेवण करून आल्यावर 2 वाजता ये म्हणे. 2 वाजता जर कटिंग झाली तर बरं आहे, नाही झाली तर मग कसं करायचं आता. दुपारी दुकान आहे दुसरे उघडे राहणार नाही. काय करावं काही कळना. 2 वाजता करून देईल बोलला तो. चला आता बॅग बी वगैरे पॅक करतो मी तोपर्यंत. गर्दी राहते त्याच्याकडे. जेव्हा मी फ्री राहतो तेव्हा तिकडे गर्दी राहते. आणि जेव्हा एखाद्या वेळेस मी फ्री राहिलो का अजून ते दुकानच बंद करून जातो तो. मला नाही गॅरंटी वाटत 2 वाजता येईल तो. असं बघू, बोलला आहे तो आता मला. त्यानंतर मित्रांनो तो भाऊ आला 3 वाजता. आणि माझी 3 वाजता गाडी होती. मी निघायचं कधी, त्यामुळं मग मी निघून आलो तसाच. आल्यानंतर तिथं संभाजीनगरला पोचलो मी जवळपास 7:30 वाजता. 7-7:30ला पोचलो. आल्यानंतर मस्त बघा हेअरकट केला सगळ्यात पहिले तर. बघा चांगला झाला आहे का सांगा. हे आता थोडेफार झाले विचित्र. बाहेर फिरलो होतो मी थोडं, त्यामुळे हे झाले जरा विचित्र. एकदा सेट वेट लावलं जरा व्यवस्थित. त्यांना असं वळण पडलं. ओके होऊन जातील एकदम. दाढी वगैरे एकदम प्रॉपर केली मस्त प्रोफेशनल. बघा कशी वाटते. आता अंधारी रात्रीची वेळ, त्यामुळे व्यवस्थित दिसेल माहीत नाही. बघा कशी दिसते. आलो आम्ही रूमला. नंतर जेवणं झाले मस्त आमचे. जेवण मस्त केलं. आता वाजले जवळपास 12:30 झाले का आज पण. आणि आता घेतोय आपलं औषध. हे बा इकडे काय ग्लास बिलास आणलेलं नाही आपण. ग्लास नाही, कोमट पाणी नाही, काही नाही. डायरेक्ट हे थंडर ब्लास्ट हे एक घेऊन ठेवलं होतं ऑलरेडी. पॅकिंग आहे अजून. हे प्रशांत सरांचे औषधं. काय हरवलं? खिशांमध्ये चेक करा ना. ब्लॉगिंगसाठी त्यांनी कॅमेरा घेतला, माईक घेतला. कुठे ठेवलं होते बॉक्स? माईक घेतला आणि माईकचं ते ॲडॅप्टरच गेलं हरवून. जे मोबाईलला कनेक्ट होतं ते कनेक्टरच गेलं हरवून. त्यांनी त्या याच्यामध्ये ठेवायचं, ते त्याच्या डबीमध्ये त्यांनी ते दिलं कुठं ठेवून. एवढा मोठा झोला घेऊन येईल ते डायरेक्ट सेट वेट. हे बघ आपलेच औषध आहे, आपण नाही घेणार मग कोण घेणार? आपणच घेणार. आपण घेऊन रिझल्ट सांगणार लोकांना. खतरनाक रिझल्ट आहे.
गाडी पण नाही सापडत. क्या देख रहे हो सर? बीजे बीजे टेक्नॉलॉजी हे बाई डबी भेटली पाहू द्या माईक इकडे. काय असेल हे 2 माईक त्याचं ॲडॅप्टर इकडे राहतं गेलं हरवून ते पुढं. ते माईक घेतले काही घेतलं तरी आवाज खरखर येते. ओरिजिनल ते ओरिजिनल राहते. चला बाकी आजसाठी एवढंच आहे. तुमचं काय मनोगत राहिलंय का? आम्ही पण औषधं घेतोय आर्थोडॉक म्हणून बघू शकता. मला गुडघ्याचा त्रास आहे, त्याच्यानंतर ब्रेन डॉग आहे, म्हणजे डोकेदुखीचा त्रास आहे, त्याच्यानंतर हे लिव्हर डॉग घेतोय. जेवण वगैरे पचत नाही आहे, म्हणजे पोट दुखतं सारखं. जेवण झालं की जेवण नाही केलं तरी पोट दुखतं, त्याच्यामुळे मी हे घेतले. तर हे 3 औषधं रेग्युलर चालू आहे आमची आणि हळूहळू रिझल्ट यायला सुरू झालेले आहे. मला गुडघ्याचं हळूहळू रिझल्ट यायला सुरू झालेले आहे. याचं खूप म्हणजे 15 दिवसात रिझल्ट यायला सुरू झालेले आहे आणि ब्रेन डॉगचं हळूहळू रिझल्ट यायला चालू झालेलं आहे. तर मी हा प्रॉपर 3 महिन्याचा कोर्स केल्यानंतर मला पूर्ण प्रॉपर रिझल्ट मिळणार आहे. तर असं नाही की मी 1 महिना घेतोय आणि सोडून देतोय. तर पूर्ण 3 महिन्याचा कोर्स आहे हा तिन्ही प्रोडक्टचा. हा प्रोडक्ट संपला की परत प्रोडक्ट घेणार आणि परत कोर्स चालू करणार, म्हणजे 3 महिने कंटिन्यू चालू करणार. मग पूर्ण हे 1 महिन्याचं आहे. हे 3 महिने कंटिन्यू घेणार. ते सारखं तेच सांगू राहिले, तुम्ही कन्फ्यूज होऊन जाशाल. असं नाही, मी 3 महिने कंटिन्यू घेणार आहे. म्हणून हे पहिल्या महिन्याला हे दुसऱ्या महिन्याला घेतलं लावलं. आता 4 तारीखपासून आपण केलं आहे सुरू. आजची जवळपास 19 तारीख. 4 तारखेपासून सकाळी सायंकाळी 10 ml चालू केलं आहे. मस्त रिझल्ट तर तसं बघायला भेटतोय, बऱ्यापैकी एनर्जेटिक वाटतंय. तुम्ही बघू शकता चेहरा वगैरे पण दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावरती. पहिले जुने व्हिडिओ बघा तुम्ही काही 4 तारखेच्या पहिलेचे, त्याच्यानंतरचे व्हिडिओ बघा, लेटेस्टमधले बघा, तुम्हाला फरक दिसेल. चला आजसाठी एवढंच आहे. भेटूया उद्याच्या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. उद्या लवकर उठून जायचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जो पार्ट आवडला त्याला कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. आपल्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. एकच वादा येस सर दादा. धन्यवाद.